वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. पण मस्त मजेत आहे. आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. सो मी आज ब्लॉग संध्याकाळपासून चालू केला. तर संध्याकाळी पहिल्यांदा उठल्यानंतर खूप जास्त भूक लागली होती, त्याच्यामुळे चहा ठेवला आणि चहा बिस्किट खाऊन घेतलं. पुढे पहा. त्यानंतर मला दळण टाकायला जायचं होतं. आज ज्वारीचं दळण टाकायचं होतं. त्यासाठी मला रेशनिंगचे तांदूळ निवडायचे होते. रेशनिंगचे तांदूळ मी इथे निवडून घेते. 3 किलो ज्वारी आहे, त्याच्यासाठी मी एक डबा म्हणजे 1 किलो तांदूळ निवडून घेते. त्यात मिक्स करणार, त्याच्यामुळे भाकऱ्या छान पांढऱ्या शुभ्र आणि छान होतात आणि मस्त होतात. त्याच्यामुळे हे दळण झालंय. आता मी दळण टाकायला चालली आहे. सो मी आता दळण टाकायला चालली आहे आणि आता इथं भाजीच्या दुकानात आले होते वाटाणा घेण्यासाठी. तर मी इथून वाटाणा घेतला. तर वाटाणा आणण्याचं कारण की मला ह्यांच्यासाठी कटलेट्स बनवायचे. बरेच दिवस झाले नाश्त्याला कटलेट्स नाही बनवलेत. वाटाण्याचे कटलेट्स खूप जास्त छान लागतात. मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये का नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेलच कटलेट्सची रेसिपी पण. सो स्टे ट्यून. आता मी ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करेल का त्याचं नेक्स्ट ब्लॉग बनवेल ते बघूयात. बट हा, उद्या नाश्त्याचं माझं फिक्स झालं की कटलेट बनणार आहेत. आता आज ह्यांनी मला सांगितलं फोन करून की लवकर आवर, स्वयंपाक लवकर कर. तसं तर ते बोलत होते की आज बाहेर जाऊया जेवायला, पण मी म्हटलं नको, मी घरी जेवायला बनवते. मग आम्ही दोघं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर जाणार आहोत मस्तानी प्यायला. सो ह्यांनी स्पेशली मला फोन करून सांगितलं की लवकर आवर, मग मस्तानी प्यायला जाऊयात. सो आज जाणार आहे आम्ही मस्तानी प्यायला. माझी फेवरेट सुजाता मस्तानी. सो पटकन आता स्वयंपाक करून घेते. सो आता इथे मी वाटाणा आणि फ्लॉवर निवडून पाण्यात भिजत ठेवला आहे. आता हा मी पहिला पाण्यात शिजवून घेणार आहे आणि ह्याची सुकी भाजी बनवणार आहे. सो गाईज, इथे मी फ्लॉवर आणि वाटाणा शिजवायला टाकला आहे. गरम पाण्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकलं होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये छान टेस्ट येते. त्याच्यामुळे इथे मी गव्हाचं पीठ मळून घेतले, कारण चपात्याचा बेत आहे. त्यानंतर इकडे वरण भात लावले. आता वरणाला फोडणी देते आणि हे झाल्यानंतर भाजी पण टाकते आणि ते आल्यानंतर गरम गरम चपात्या. सो गाईज, इथे झाली आपली भाजी तयार. वाटाणा फ्लॉवरची सुकी भाजी. गॅस करून टाकते बंद आणि एकदम मस्त दिसतीये आणि टेस्टी पण असणार आहे. हे आहे सांबर. तर हा आहे आजचा मेन्यू. चला, आजचं म्हणजे सगळ्या बऱ्यापैकी स्वयंपाक झाले. फक्त चपात्या करायचे. हे आले की गरम गरम मस्त चपात्या करणार, जेवणार आणि त्याच्यानंतर जायचं आहे मस्त आणि खायला. सो भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. तो आता मी इथे गॅलरीमध्ये इथे वाटाणे निवडायला बसले, कारण की उद्या कटलेट्स करायचे आहेत आणि आमचं मस्तानी खायचं कॅन्सल झालं, कारण की ह्यांना यायलाच 10:30 वाजले. तर ह्यांना अचानक काम आलं, त्याच्यामुळे ह्यांना लेट झालं यायला. सो आम्ही उद्या जेवायला जाणार आहोत, दी नेक्स्ट डे. सो गाईज, हा आहे नेक्स्ट डे आणि आज सकाळी नाश्त्याचं म्हटलं ब्रेकफास्ट जे मी कटलेट बनवणार त्याची तुम्हाला रेसिपी द्यावी. तर इथे ना मी कुकरला लावले डायरेक्ट वाटाणा आणि बटाटा. एकच बटाटा घेतलाय आणि बाकी अर्धा किलोच्या वरती होता वाटाणा आपला. तो जोपर्यंत वाटाणा आणि बटाटा शिजतो तोपर्यंत ना मी इथे माझं जिरा पाणी पिऊन घेते. तर मी रात्रभर जिऱ्याचं पाणी ना भिजत ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर आता सकाळी मी त्याला उकळवून पिऊन घेते. आणि इथे सकाळी सकाळी गॅलरीमध्ये बसायला इतकं छान प्रसन्न असं वाटतं ना. बघा आता वातावरण किती छान झालंय आणि हे असे मोठे मोठे गाड्या वगैरे जातात ना आमच्या गावातून, त्याच्यामुळे धूळ खूप होती. पण सकाळी सकाळी इतकं छान वाटतं ना. असं मस्त माझ्या गॅलरीतली झाडं हालत असतात, वारं सुटलेलं असं छान आणि खूप सुंदर वाटतं सकाळी सकाळी बसायला. सो मी इथं मस्त 15-20 मिनटं कधी कधी अर्धा तास असं बसून घेते. तोपर्यंत शिट्ट्या होऊन गॅस बंद करून आले होते मी मगाशी. तो आता बघा सगळं गार झाल्यानंतर मग मी इथं वाटण काढून घेते. तर बटाटा वाटायचं नाहीये, फक्त वाटाणा, मिरच्या, लसूण आणि जिरा आहे. तर मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही तिखट टाकू शकता, पण मी तिखट अजिबात टाकत नाही. मिरच्याच घेतल्यात मी, 10-12 मिरच्या घेतल्यात. त्याऐवजी तुम्ही 1-2 मिरची आणि बाकी तिखट टाकू शकता तुमचा मसाला घरातला. सो आता इथे जो हा बटाटा आहे तो मी बारीक करते ह्याच्यामध्ये वाटलेल्या वाटणामध्ये. त्याच्यानंतर आपल्या घरातले मसाले घ्यायचे. आता तिथे हळद टाकते सगळ्यात पहिली मी. त्यानंतर मग मी वापरते धनिया पावडर. गरम मसाला पण टाकायचा असतो, पण आत्ता माझ्याकडे अवेलेबल नाही. सकाळी सकाळी कुठलं दुकानही उघडं नाही आहे, त्याच्यामुळे मग मी नाही आणू शकत. मीठ टाकलंय आणि मसाले मी टाकत नाही, कारण मी 10-12 मिरच्या टाकल्यात. तुम्ही मसाले टाकू शकता. आता बाइंडिंगसाठी डाळीचं पीठ टाकलंय आणि त्याच्यानंतर हे 15 ते 20 मिनिटं किंवा असं ठेवायचं. आता तेवढ्या वेळामध्ये ना पटकन म्हटलं झाडून वगैरे काढून घ्यावं. सो मी ते झाडून वगैरे काढून घेते. तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर 10 मिनिटात का व्हायना तेवढं ते भिजत ठेवा, म्हणजे ते छान टिक्की होतील. तर आता बघा इथे मी टिक्कीचे 4 गोळे करून ते असं व्यवस्थित वडे करून घेतले त्याचे. तर हे असे टिक्की बनवून घेतलेत म्हणजे बेसिकली. तर हे 4 टिक्की घेतलेत आणि तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, शॅलो फ्राय पण करू शकता. तर हा वाला थोडंसं जास्त तेल झालंय, पण मी सेकंड टाइम जेव्हा केलं होतं तेव्हा एकदम थोडंसं तेल घेतलं होतं.
जितक्या कमी तेलामध्ये हे तुम्ही करताल ना तेवढं जास्त छान लागतं. आणि हे बघा माझं टेम्पटिंग असं कटलेट्स तयार आहेत, किती छान वाटतंय ना. आणि त्यानंतर ह्यांना गरमागरम चहा दिला आणि मस्त झाला आजचा नाश्ता. सो गाईज हे नाश्ता वगैरे करून गेले आणि त्यांना पण खूप जास्त आवडले कटलेट्स. बरेच दिवस झाले बनवले नव्हते मी. तो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असतात तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. चलो बाय, भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.